नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत राज्यभरात अत्यंत मोठी चर्चा सुरू आहे। अनेक ठिकाणी 9व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झाल्याची अफवा पसरवल्या जात आहे, परंतु आज महाराष्ट्र सरकार आणि कृषी विभागाची अधिकृत स्थिती काय आहे? 9व्या हप्त्याचे 2000 रुपयांची रक्कम खरोखरच जमा झाली आहे का? तारीख अजून निश्चित व्हायची आहे का? शेतकरी मित्रांनो, कोणतीही अफवांना बळी पडू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये 9व्या हप्त्याची खरी तारीख, अधिकृत वस्तुस्थिती काय आहे तुमच्या समोर आता मी मांडणार आहे। एसजी न्यूज 5.0 मध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये दिले जातात। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 9व्या हप्त्याबाबत विविध दावे केले जात आहेत, मात्र कृषी विभाग आणि राज्य शासनाच्या अधिकृत स्त्रोतानुसार मिळालेल्या ताज्या माहितीनुसार 9व्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या प्रशासकीय स्तरावर सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांना आधीचे हप्ते मिळाले आहेत त्यांच्या पात्रतेची आणि बँक खात्याची तांत्रिक स्थिती पडताळली जात आहे, जेणेकरून निधी थेट बँक खात्यात सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 9वा हप्ता कधी आणि कसा मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर निश्चित केली जात असून प्रशासकीय मंजुरी आणि डीबीटी प्रणाली सज्ज होताच निधी वितरणाची अधिकृत घोषणा केली जाईल। हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जातील। पात्र लाभार्थी ज्या शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान नमो शेतकरी अधिकृत पोर्टलवर सक्रिय आहे आणि ज्यांच्या सर्व तांत्रिक अटी पूर्ण आहेत, ते शेतकरी 9व्या हप्त्यासाठी पात्र असतील। अधिकृत स्पष्टीकरण: सध्या खात्यात पैसे जमा केल्याचे दावे अपूर्ण किंवा चुकीचे असू शकतात, त्यामुळे शासनाची अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही खाजगी किंवा अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नका। आता 9वा हप्ता जमा होण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याने काही महत्त्वाची गोष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून हप्ता अडकणार नाही। ई-केवायसी पूर्ण असणे: पीएम किसान आणि नमो शेतकरी पोर्टलवर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असावी, बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे, डीबीटी सक्रिय असावी, तुमच्या बँक खात्यावर डीबीटी पर्याय सुरू असणे आवश्यक आहे, अन्यथा पैसे खात्यावर वर्ग होणार नाहीत। जमीन नोंद पडताळणी: लँड सीडिंग सक्रिय असावी, स्टेटस तपासणी: नमो शेतकरी किंवा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा बेनिफिशरी स्टेटस नक्की तपासा। शेतकरी मित्रांनो, सध्या इंटरनेटवर या लिंकवर क्लिक करा आणि हप्ता मिळवा अशा अनेक बनावट लिंक्स फिरत आहेत। अशा कोणत्याही अनोळखी लिंक्सवर तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँकेचा OTP शेअर करू नका। शासकीय योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात, त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा पैसे भरण्याची गरज नसते। अफवांपासून सावध राहा आणि केवळ अधिकृत शासकीय प्रसिद्धी पत्रकावर विश्वास ठेवा। धन्यवाद। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाच्या 9व्या हप्त्याबाबत जशी राज्य सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होईल, तसेच तुम्हाला एसजी न्यूज 5.0 वर अपडेट दिली जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की दाबा। धन्यवाद।